संसारातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही. वाक्य नीट आहे का? संसारातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय करायचा नाही. आता तुम्ही म्हणाल संसारातला अनुभव का सांगायचा नाही? कुणाला नाही. संसाराचा अनुभव कुणाला नाही आणि ज्याला नाही त्याला आल्याशिवाय राहणार. आता तर लय अवघड झाले. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. ज्याचं लग्न झालंय तुम्ही मायका काय बघता? माझं झालंय, महाराजांचं झालंय का नाही? माझं झालंय म्हणून ते एवढं डेअरिंग मध्ये बोलतोय. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, पण ज्याचं नाही झालं अरे ते रोज एकच गाणं ऐकतं. एकच, यंदा यावं माझं नाव साजनीच्या. लय अवघड. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलत. ये क्या कैसे हुआ ते म्हणतात क्यों. ले अवघड. शादी का लड्डू खाए वो भी. अनुभवाचे बोल. शादी का लड्डू खाए वो भी पचताय और ना खाए वो भी. जमला आता. ले अवघड महाराज. बघा इथं भरपूर तरुण मुली कीर्तनाला आलेले आहेत. त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. पटलं तर घ्या, काय आपलं काय नाही. फक्त आलोय म्हणून सांगतोय. बघा लग्न करत असताना, मुलगा पाहत असताना लई देखणं बघू नका. काय करायचं देखण्याचं? देखणं बघू नका. लई जमिनीवाला बघू नका. लई मोठा बंगल्यावाला बघू नका. लई बँक बॅलन्सवाला बघू नका. लई मोठा गाड्यावाला बघू. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा. तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार. आता बरं वाटलं का तुम्हाला? तुमच्या बाजूने मी घाबरायचं नाही. शेवट निर्व्यसनी बाबा, जो कष्ट करतोय, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्याच्यात ताकद आहे, धमक आहे, अशांना मुली द्या. मस्त 50,000 पगारावाला आहे आणि 50 एकर जमिनीवाला आहे, पण रोजच जर दारू पिऊन येत असेल तर पगार कधी टिकायचा आणि ती जमीन कवा टिकायची, कवा मोठी होणार? मग निर्व्यसनी बघा. आणि मुलांना सुद्धा सांगतो ज्यांचे लग्न झाले नाही, लहान भावासारखं बघा. राग वाटून घेऊ नका. आम्ही एकच आहे, एकच वयाचे. प्रभू रामचंद्र, आता तुम्ही ऐकता ना प्रकाश महाराज साठे यांची कथा ऐकताय तुम्ही रामायणात. प्रभू रामचंद्रांना सुद्धा लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलो? काय उचलावं लागलं? शिवधनुष्य. फुकट सीता भेटली का? बरं त्यांना काय अडचण? काय त्यांच्याकडे काय कमी? काय कमी होतं का दिसायला? मग प्रॉब्लेम काय होता बुवा? तरी त्यांना शिवधनुष्य उचलावलं, तेव्हा सीता मिळाली फुकट. मग ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी उचला ना. अहो प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे काय केलं? स्वतःला सिद्ध करून दाखवलं का बाबा मी त्या पात्रतेचा आहे. मग आजकालच्या तरुण मुलांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. बाबा कष्ट करा, काम करा, आई वडिलांची सेवा करा, पैसा कमवा, मुलींची लाईन लागन. सोपं आहे महाराज. पण आता लय अवघड महाराज. आजकाल आता विषय असा झाला लग्नाचा, तुम्हाला सांगतो मी. एकतर मुली झाल्यात कमी म्हणून त्यांना आलाय डिमांड, भाव. आणि मुलींच्या आईंना आले मार्केट. त्यांच्या एवढं मार्केट कोणाला सुद्धा नाही महाराज. ती कुठेही जाऊ द्या, मुलीची आई कुठेही जाऊ द्या, नाकात नथीला झटका. म्हणणार आमची मुलगी कुणाला पण द्यायची नाही. त्याच्याकडं पैसा पाहिजे, जमीन पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, आई बाप नसले पाहिजे. अरे सुधरा, लय अवघड आहे. आता कलियुग आहे महाराज. सगळं उलटा कार्यक्रम चालू आहे महाराज. बघा एक सुंदर आहे. लहरी राजा प्रजा अंधळी अधांतरी दरबार
उद्धवा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार राजा प्रजांगळी लहरी राजा प्रजांगळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार उद्धव अजब तुझे सरकार अजब तुझे सगळं उलटा कार्यक्रम महाराज कलियुग आहे. अह कटकट आहे ओकटे मृत्यू लोकीचे उपराजे येत अर्जुना जरी अवचटे जन्मला असे तू कलियुग आहे. सगळा उलटा कार्यक्रम चालू आहे महाराज. म्हणून तरुण पोरांना मी नेहमी सांगतो, तरुण मंडळींना नेहमी सांगतो, कष्ट करा, काम करा, आई वडिलांची सेवा करा. नाही तर लय अवघड आहे पुढं महाराज. लय अवघड. आणि एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. एकत्र भावा भावाला समजून घ्या, बहिणी बहिणीला समजून घ्या. हो, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. शब्द थोडे मार्मिक आहे. आई वडिलांची सेवा करा, बायकोला जीव लावा. पण आता लय अवघड कार्यक्रम महाराज. मी नेहमी सांगतो, ज्याची बायको एका शब्दात सांगितलेले ऐकते, एका शब्दात, तू झोपडीत जरी असं जरी समजायचं मी बंगल्यात आहे, आणि 100 वेळा सांगा ऐकतच नाही, बंगल्यात जरी असं तरी समजायचं आपण मसन वाटते. बरोबर आहे ना? हा, मला माहिती आहे ना. लय अवघड मार. आणि अजून एक गोष्ट सांगतो बघा, पटलं तर. जी बायको आपल्या नवऱ्याला देव समजती, देव, तिच्या चपलीचं पण दर्शन घ्यावं. जी बायको आपल्या नवऱ्याला देव समजतीच्या चपलीचं पण दर्शन घ्यावं. पण ती जास्त देव करती आणि नवऱ्याला किंमत देत नाही. ती ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. माग टाळ्या वाजल्या पहिले, मध्ये लय वाजल्या. लय अवघड आहे. मी नेहमी सांगतो, पती पत्नीने ना घरात नीट राहावं. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं थोडं प्रेम फक्त परमार्थाकडे वळवा, देवाकडे वळवा. साधू संतांनी संसार सोडायला सांगितलं. म्हणून घरामध्ये पती पत्नीने नीट राहावं. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. नीट ऐका आता, ज्याला समजल त्याला समजल बरं का. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं अजून लग्न नाही तुला बरं माहिती. पत्नी मग प्रतिज्ञा विचारलं, भारत देश माझा. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं. तुम्ही म्हणाल का? कारण त्यांना असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे. थोडं काय करतो? भाव खातो. पण मला सांगायचं, मागच्या चाकाने भाव खायची गरज नाही. कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. म्हणून समतोल महत्वाचा नाही का? बॅलेन्स महत्वाचा आहे ना. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो मी, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. आता टाळ्या फक्त मध्ये, माग नाही. असं समतोल महत्वाचा, बॅलेन्स. नाही तर ते म्हणतील कोणी आणला होता तो महाराज. असं बॅलेन्स ठेवावं लागतं. मग समतोल महत्वाचा आहे जीवनामध्ये.
नवरा बायकोने असं प्रेमाने राहावं महाराज. हो. आणि सप्त्याला सुद्धा असं जोडीनं यायचं, जोडीनं. सप्त्याला पण जोडीने, असं एकट्याने नाही यायचं. सगळ्या ठिकाणी असं जोडीनंच जायचं. चांगल्या कामाला जोडीने जायचं महाराज. हो. म्हणून मी नेहमी सांगतो, कुठल्या साधू संतांनी संसार सोडा नाही सांगितलं. संसारावरचं थोडंसं प्रेम कमी करून देवाकडे द्या. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. कोणती भक्ती आहे का? हेची थोर भक्ती आवडते भक्ती आवडते संकल्पावी माया संसाराची. संसारावरच थोडी माया आहे, जे प्रेम आहे ते देवाकडे वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती. आपला विषय चालला होता, ऐका. संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा, मी कुठे जाऊ द्या जागेवर. संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही. परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. याचं पुढचं वाक्य आहे का? संसारातला अनुभव मर्यादित आहे, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे. संसारातला मर्यादित आहे. बघा, आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आईला काय फायद्याचं? फायद्याचं नाही, मर्यादित. आपण बांधलेला बंगला गावाला काय फायद्याचा? मर्यादित. पण हरिपाठ विश्वव्यापक आहे, गाथा विश्वव्यापक आहे, ज्ञानेश्वरी विश्वव्यापक आहे, वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय महाराज. म्हणून परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे, संसारातला मर्यादित आहे महाराज. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय अनुभव सांगतात. बाबाजी चैतन्याच्या कृपेने तुकोबारांना अनुभव आला. काय? सेंदड फळ सुरुवातीला कसं असतं? कडू असतं, कच्चं असतं, कडू असतं, हिरवं असतं. पिकल्यावर कडूपणा जातो. मग त्याच्यात काय होतो? बदल होतो. काय होतो? बदल होतो. मग तुकोबारा म्हणतात, त्याच पद्धतीने देवाने आमच्यात बदल केला, पांडुरंगाच्या कृपेने आमच्यात बदल झाला. हीच गोष्ट अभंगाच्या प्रथम टाळकरी गायक वादकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 वा. आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. हँगच ते मत असतील. काय ते सांगवी, काय तो अखंड हरिनाम सप्ताह, काय आजचा महाराज, काय गायक, काय वादक, एकदम काय झाडी, काय डोंगर, एकदम. माग त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला. कोणते आमदार?
शहाजी बापू पाटील. मी कीर्तनात म्हटलं काय झाडी काय डोंगर एकदम ओके. मग ते कीर्तन झाल्यावर आहे माझ्याजवळ. कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आले, म्हटलं महाराज काय कीर्तन काय आवाज एकदम चालायचं महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म हमा. हो इथं जो आनंद आहे तो कुठं नाही महाराज. इथं जो आनंद आहे, आनंद काय सोपं नाही महाराज. आता हे मृदुंग वाजवणं हे सोपं वाटतं तुम्हाला? सोपं वाटतं का? मग कधी बोलणार मी गेले हो मग घरी गेले हो. सोपं नाही ना महाराज हे. याच्या मागं 10-12 वर्षाचा तप आहे. सकाळी उठून रियाज करावा लागतो तेव्हा एवढं वाजवता येतं. सोपं नाही. आता हे गायन करणं सोपं वाटतं का तुम्हाला? नुसतं सा लावायला वर्ष जातं काही ना. आमच्याकडे एक पोरग होतं, आळंदीला होतं शिकायला. 6 वर्ष आळंदीत होता. 6 वर्ष फक्त धोतरच नेसायला शिकला. सोपं नाही ना महाराज. मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम लागतं, प्रयत्न चांगले प्रारब्ध लागतं तेव्हा जमत असतं. सोपं आहे काही? अजिबात नाही महाराज. कीर्तन करणं सोपं वाटतं का तुम्हाला? माया पुढं म्हणा नाही सोपं नाही. सोपं आहे काही? लेव तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट उडतं आकाशात. तुम्ही काय म्हणता काय उंच रॉकेट उडते, काय उंच. अरे पण त्याचं मागं धूर किती नुकतं त्या रॉकेटलाच. तसं आमचं आहे. तुम्हाला आम्हाला पाहिलं कसं वाटतं? काय महाराजांची मजा आहे, काय महाराजांची मजा आहे. पण महाराजांचा मागं धूर किती निघतो. लय अवघड लय अवघड महाराज. तुमच्या माहितीसाठी मी सांगत नाही कुठं, पण आता विषय निघला. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती 40,000 किलोमीटर रनिंग. दिवसही गाडीत, रात्री घरी जायची गॅरंटी नाही. गेले हो तरी म्हणा, तोंडावरच म्हणता नाही 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 तुम्ही घरी जाणार नाही. लय अवघड आहे महाराज. माझ्या जवळ एक मनुष्य असायचा तिथं, तो रोज का नाहीचा असा की महाराज तुमची लय मजा आहे, तुमच्यासारखी मजा कोणाची सुद्धा नाही. मी म्हंटल कोण होऊ नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. अरे म्हटलं तुला कोण गायला देते? रती मारती पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8च दिवस. तो म्हणला ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच पकडले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा. तेव्हा कळे. सोपं नाही ना महाराज, अवघड आहे महाराज. म्हणून दिसायला सोपं वाटतं महाराज. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल ना, बसलेली मंडळी गायक वादक बघितले हो, महाराज बघितलं, आपला पण मुलगा असा गाणारा निघावा. हा वाटतं का नाही? वाटतं ना असं वाजवणारा निघावा, महाराज निघावा. वाटतं म्हणजे प्रारब्ध का नाही? ते एवढं सोपं नाही ना. याची दान द्या का देवान कुठं तरी गठोडं मिळावं असं अशीच निघते कधी नाही ना. त्याला प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि आशीर्वाद लागतो, तेव्हा गोष्टी घडत असतात महाराज. हो तुकोबारायांना अनुभव आला. सेंदड पिकली या सेंदे, कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. हो त्यांच्यात बदल झाला. बदल, आता बदल 2 प्रकारचा असतो. एक तात्पुरता बदल आणि एक कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल सांगू तुम्हाला. कुत्र्याचे शेपूट नळीत घाला, कसं दिसतं? नळीत घातले हो सरळ, काढले हो कुठला बदल? तात्पुरता बदल. अजून तुमच्या जवळचं सांगू काय? इथं जे आहेत ते सांगू का? जवळचं उदाहरण, पांढरे केस काळे करणे, तात्पुरता बदल. परत ते केस पांढरे होणार रे, हे झालं तात्पुरता बदल. पण तुकोबारांना सांगायचा कायमस्वरूपी बदल. कसं बघा, दुधाचं तूप झालं, तुपाचं परत दूध होतंय का? कुठला बदल? कायमस्वरूपी बदल. ऊसातून साखर, साखरेचा परत ऊस होते का? कुठला बदल? कायमस्वरूपी बदल. हो परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला, काय झालं? सोनं झालं. सोनाचा परत लोखंड, कुठला बदल? कायमस्वरूपी बदल. मग बदल कसा पाहिजे?
कायमस्वरूपी बदल झाला पाहिजे. आपण सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. वरून बदल नसावा, आतून असावा का नाही, वरून नसावा. माऊली म्हणतात एरवी तरी पंडुसुता आंतर शुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थ नानीला कडू दुधिया माखीला गुळे जैसा. वरून नसावा, अंतरंगापासून असावं ना बदल. मुक्ताबाई सांगतात बघा, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्यासी म्हणू नये साधू जगे विटंबना वाधू. तुकोबारे म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू आणि कर्म करुनी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप दाऊनी वैराग्याचा कळा भोगी विषयाचा सोहळा तुका मने सांगू किती आणि जळो तयाची संगती. हो, बदल आतून असावा. मग तुकोबारायांनी बदल आतून केला, तो बदल कोणता? अभंगाचं दुसरं चरण. काम काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली. हो, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे विकार आहे महाराज, या विकारावरती मात केला कोणी? तुकोबारायांनी. आणि मग काय झालं? सर्व आनंदाची सृष्टी झाली. आता आनंदात प्रकार आहे, आनंद, आत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, जन्माला आला. आता जन्माला आल्यावर काय होतं? आनंद होतो ना. आता माझं नाव काय? बॉम्बाला कीर्तन वैभव महाराज. आता मी जन्माला आलो, मला नाव होतं का? नाव टाळकरी मंडळी आता बोलत जा ना तुम्ही. काय काय झालंय काय बुवा? मी जन्माला आलो, मला नाव नाही. त्याला उभी ना, उपजल्या बालकाशी नाव नाही त्यापाशी ठेविल्या नावाशी उदे तुटी. म्हणजे मी जन्माला आलो, मला नाव नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं? वैभव, म्हणून नाव काय ठेवलं? वैभव. आता बघा बरं का, साधा प्रश्न. मी जन्माला आलो, मला नाव नाही. नाव कोणी ठेवलं? आई वडिलांनी. मी ते नाव घेऊन आलो, मी ते नाव घेऊन आलो माग, मी ते नाव घेऊन आलो नाही. मग जर मी ते नाव घेऊन आलोच नाही, ते मला तुम्ही लोकांनी दिले, तर ते नाव खरं का खोटं? जे बोलले ते बरोबर बोल. कोण तुम्ही म्हणलं? नाव कसं? नाव कसं? नाव खोट. आता पलटायचं नाही बरं का कोणी बसलेले मंडळी. माझं नाव खोटे, नाव खोट. माझं नाव जर खोटे, तुम्ही पण ऐका कमिटीतले मेंबर, माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खरी का खोटी? नाव आपली इस्टेट खरी, नाव खोट. नाव खोट तर इस्टेट, नाव खोट ते इस्टेट. मग सगळं जे चाललंय ते सगळं मग सगळं महाराज म्हणतो तोंडावर बरं का इथं डायरेक्ट. तुमचं गाव खतरनाक आहे पण तोंडावरच खोटा. म्हणजे आज म्हणजे आता सांगण्यात तात्पर्य, आता मतीत अर्थ बघायचा. आतापर्यंत जे सगळं चाललं होतं ते खऱ्यासाठी का खोट्यासाठी? सगळं चाललंय सगळ्या कशासाठी? असं नाव खोटं, सगळं खोटं, पोट कुठं खरं आलं तुमचं? सगळं चाललंय खोट्यासाठीच महाराज. हे सगळं जग मिथ्या आहे महाराज, सगळं खोटं. आता बघा बरं का, सगळं खोटंच आहे महाराज. मला सांगा, महिला मंडळ बसलेली, सोनं चांगलंय का वाईट आहे? सोनं, अहो सोनं चांगलंय का वाईट आहे? वाईट द्या काढून. तेवढे 2-4 वर्ष. सोनं चांगलं सुद्धा आणि चांगल्या मार्गाने कमवा. सोनं कसं आहे? चांगले. वाईट मार्गाने कमवा सोनं. हो, चांगल्या मार्गासाठी वापरा चांगले, वाईट मार्गासाठी वापरा वाईट आहे. फक्त त्याला नीतीच्या कपाटात ठेवा. सोनं चांगलं आहे महाराज, पैसा चांगलाच आहे महाराज. याच्या पुढे आता अजून संपलं नाही बरं का. वैभव थोडा मोठा झाला, आता लहान होता का नाही, आता थोडासा मोठा झाला, होणारच ना.
थोडा मोठा झाला, आईने त्याला शब्द वापरला, बघा बरं का महिला मंडळ, आईने वैभवला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? तू. वैभव सावध झाला, वैभव म्हणला मी. काय म्हणला? वैभवच्या आईने शब्द वापरला, हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी काय म्हणलो? बिस्किटचा पुडा माझा. किती शब्द झाले? किती? 4. तू, मी, तुझं आणि 4 शब्द. आणि आज जगातल्या सगळ्या कोर्टात केस, कचेऱ्या, केसेस किती शब्द चालू आहे? तू, माझं. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं सगळं माझं. तू इथे येऊनच दाखव मग. तू आणि किती शब्द? आता मला सांगा, या 4 शब्दावर सगळी भांडणं चालू. मग 4 शब्द ज्ञान आहे का अज्ञान आहे? हो बोला, पुढे टाइम नाही राहिला. हे 4 शब्द ज्ञान आहे का अज्ञान? अज्ञान. मग आपल्याला काय नाही? ज्ञानच नाही हो आपल्याला. काय ज्ञान आहे आपल्याला? काय ज्ञान आहे सांगा ना. मुलीच्या लग्नात 50,000चे फटाके वाजवले. किती किती हो? नवरदेव बाहेरा. काय ज्ञान आहे का मला सांगा? 2 भावांचे जमिनीवरून भांडणं चालू होते. केस 25 वर्ष. केस किती? 25 वर्ष केस जमिनीवरून. 2 भाऊ मेले, वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला काय नाही? ज्ञानच नाही. आणि जे काही थोडंफार ज्ञान आहे त्याच्यात अहंकार आहे. थोडंच गाता येतं आकडूलय, थोडंच वाजवते तो फुगीरलय, थोडंच कीर्तन करते तर शायनिंगच लय. काय काय आपल्याला अहंकार आहे. ज्ञान आहे पण त्याच्यात काय आहे? अहंकार आहे. आणि अहंकार चालत नाही ना महाराज. आणि नुसतं ज्ञान असून चालत नाही, त्यासोबत वैराग्य पण पाहिजे ना महाराज. आता प्रकाश महाराज साठेंचं रामायण चाललंय. तुम्हाला मी थोडक्यात 5 मिनिटात सांगतो बघा. 5 जास्त वेळ घेणार नाही हो. आता रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचे वडील कोण? आता पटकन बोलत जायचं बरं का, 5 मिनिटात झालं पाहिजे. प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ. दश म्हणजे 10. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली इंद्रिय 5. 5 आणि 5 10. म्हणजे आपण कोण? आपण कोण? दशरथ. आपण कोण? दशरथ. त्या दशरथाला 3 राण्या होत्या. कोणत्या? पटकन पटकन पटकन. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. या दशरथाला 3 राण्या. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. त्या दशरथाला 4 पोरं. कोण कोण? राम, लक्ष्मण, भरत. या दशरथाला 4. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता ऐका याच्यामध्ये गंमत. राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य, सीता म्हणजे भक्ती. दशरथ झाला ना दुःखी. आपण सगळे कोण? बॉम्बाला किती लवकर. आपण कोण? दशरथ. मग आज जगामध्ये दशरथ सुखी आहे का दुःखी आहे? दुःखी आहे. का? कारण त्याचा रामच वनवासाला गेलाय. त्याचा राम म्हणजे मग त्याला काय नाही जमलं कीर्तन. राम नाही, ज्ञान नाही, म्हणून तो दुःखी. म्हणजे राम नावाचं ज्ञान गेलं, वैराग्य नावाचं लक्ष्मण गेला, आणि भक्ती, सीता नावाची भक्ती गेली. घडलं काय? रामायण. एवढंच रामायण. जास्त लोड नाही घ्यायचा. विठाला विठाला. पण ज्ञानासोबत पाहिजे वैराग्य. वैराग्य कसं पाहिजे? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसारखं. त्यांचं वैराग्य कसं? तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आले,
वा 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 तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. हो, साक्षात ब्रह्म महाराज. ह्याला म्हणतात वैराग्य. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. आता भक्तीत पण गंमत बघा, दोन प्रकारची भक्ती असते. पण भक्ती करणारा जो भक्त तो चार प्रकारचा. एक अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ म्हणजे काय? संकट पडल्यावरच त्याला देवाची आठवण येते, तोपर्यंत येत. संकट पडल्यावरच बरं का, तोपर्यंत येणार नाही. अंगाला आला ताप, देवा तू माझा, आणि अंगाचा निघून गेला ताप, कोणता देवा मी तुझ्या बापाचा बाप. मग संकट पडल्यावर फक्त देवाची आठवण येते. हो, संकट पडल्यावर. तुम्हाला जवळचं उदाहरण देऊ का? तुमच्या जवळचं बघा. समजा एखादा व्यक्ती, नीट आहे का बघा, मागं बसलेले, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेतामध्ये गेला, रात्रीची वेळ, आणि अचानक जर लाईट गेली, लाईट, आणि जर तो व्यक्ती घरी यायला निघाला, शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, आणि जर तो घरी यायला निघाल्यावर कसा येईन? एकटा म्हटल्यावर रात्रीची वेळ कसा येणार? घाबरत घाबरत ना, राम राम राम. थोडं कुठं झाडा पानांचा आवाज आला, राम 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 राम. तुम्हाला का पाणी बिनी पाहिजे का? बस 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 बस. आज सांगवीची माणसं लय हसली बुवा. हसायलाच पाहिजे ना, ज्याला हसतंय तर त्याला चार माणसात गर्दीत हसायचं महाराज, खुश राहायचं, असं टेन्शन घ्यायचं. हा, कुठं झाडापानाचा आवाज आला, राम 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 राम. थोडं पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली, म्हणतो हा आता मला कोण खाणार. त्याला कुठला भक्त म्हणतात? अर्थ भक्त. संकट पडल्यावरच त्याला आठवण येते, तोपर्यंत येत. दुसरा अर्थार्थी, जो फक्त पैशांसाठी देव देव करतो. तिसरा जिज्ञासू, जो फक्त दुरूनच पाहतो बरं का. गावात सप्ताह चालल्यावर दुरूनच, काय चाललंय बाबा, आतमध्ये येणार, दुरूनच पाहणार, दुरूनच काहीतरी करायचा प्रयत्न करणार, त्याला जिज्ञासू म्हणतात. आतमध्ये पडणार नाही. आणि चौथा जो श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. असे चार प्रकारचे भक्त आहेत. आणि भक्तीत दोन प्रकार, एक आंधळी भक्ती आणि एक डोळस भक्ती. आपली जी भक्ती चालली ना, आपली ती आंधळी भक्ती. कशी चालली? तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरू नये खऱ्या देव. आंधळी भक्ती. तुम्हाला कडीपत्ता माहितीये का महिला मंडळ? अहो कडीपत्ता, मग तिथं बोला ना जरा, असं काय ते झोपेतच का काय? कडीपत्ता झाडावर असा हिरवागार नुसता असा हलत असतो. काय? कडीपत्ता. तोडला, जुडीत बांधला असा, आणि बाजारात विकायला आणला. काय? काय? कडीपत्ता. कडीपत्ता. कडीपत्ताला वाटलं बाबा बरे, झाडाला लटकण्यापेक्षा मार्केटमध्ये आलोय. पण कडीपत्त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. एका बाईनी 2 रुपयाला विकत घेतला. काय? कडीपत्ता. कडीपत्ता. रिक्षात घरी आला. कोण? कडीपत्त्याला वाटलं बाबा बरे, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बाबा. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. घरी आल्यानंतर त्या बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, मिरची. तुम्हाला अनुभव वाटत? बसला भाऊबंदात. त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय, काही लोड नाही. पण त्याला पुढं काय होणार माहित नव्हतं. बाईने जसा गॅस पेटवला, कढई घेतली, तुमच्या तर कढईच म्हणतात, कढई घेतली, तेल टाकलं, आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कडीपत्त्याला घेतलं खाली, असं वरबडलं, आणि दिलं तेलात टाकून, असं बोंबललं. कोण?
असं महिला मंडळ असं कढईच्या बाहेर पळायला लागलं ते कोण कढीपत्ता वरून मिरची ते आउटच झालं. उकळवलं शिजवलं जेवण तयार झालं. जेवणारे बसले ताटं वाढली. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आलं जेवणाऱ्याने पहिलं उचललं. बाजूला टाकलं काय मग आपली भक्ती म्हणजे जमलं कढीपत्ता ना प्रॉफिट. ही भक्ती काय फायद्याची आहे का महाराज? अजिबात नाही. महिला म्हटलं सांगा मला श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी येते ना नागपंचमी येते ना आता फक्त महिला मंडळांनी बोलायचं बरं. नागपंचमी येते ना येते. तुम्ही कुठं जाता? वारुळावर जाता ना. कशाला? थांबा 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 बाबा थांबा जरा. वारुळावर कशाला जाता? जे काय असेल पूजा करायला दूध पास जाता का नाही? आणि मग आता एवढं लांबून तुम्ही जाता वारुळावर एवढा मनोभावाने श्रद्धेने मग नागदेवता तुमच्यावर प्रसन्न होतो. काय होतो? प्रसन्न होतो. आणि तो विचार करतो एवढी बाई लांबून आली दर्शनाला माझ्या, आता पुढच्या वेळेस तिला आपण दर्शन देऊ. जाऊ तिच्या घरी भेटायला तिला. म्हणून नागदेवता तुमच्या घरी येतो. मग नागोबा घरी आलो तुम्ही काय म्हणता? या या महाराज काय घेणार? चाय कॉफी कोल्ड्रिंक काय करता? काय करता? काठी घेता? श्रावण महिन्यात काय करत होते तुम्ही नागपंचमीला? तेव्हा काय करत होते? पूजा. आणि घरी आले हो मग कुठली भक्ती आहे बाबा? कढीपत्ता. अवघड आहे महाराज. मी नाही सांगते कबीर महाराज सांगतात बघा. सोने चांदी का नाग बनाया सोने चांदी का नाग बनाया पूजन लोग झुकाई रे जिंदा नाग जब घर में निकले ले काटी दमकाए रे. आई वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास खाऊ देत नाही. आणि ते गेले हो अख्ख्या गावाला आमंत्रण. आणि मग कावळ्याला म्हणतो बघा कबीर महाराज सांगतात जिंदा बाप को रोटी न देवे जिंदा बाप को रोटी न देवे मरे ऊपर पछताए मुठ भर चावल हाथ में वाटी कौवा बाप बुलाए. मला सांगा बसलेली मंडळी दगड निर्जीव आहे का सजीव? दगड निर्जीव आणि बकरू सजीव. एका निर्जीव दगडासाठी आपण काय करतो? सजीव बकराचे प्राण घेतो. बकरा कापा नाही नाही म्हटले पण कुठला कामा? काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा. बकरा कुठला मारावं कळलं पाहिजे महाराज. कबीर महाराज सांगतात सजीव बकरा निर्जीव सजीव बकरा निर्जीव पत्थर देव कई के काटा मास मास सब आदमी ने खाया देव रह गया भूखा. आणि शेवटी कबीर महाराज सांगतात जगाला येड लागले येड. खऱ्या देवाला दिलं सोडून लोक कशाच्या नादी? खोट्या देवाच्या नादी. कहत कबीर सुन बाई साधू दुनिया बड़ी दीवानी रे सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भर कैसे भजन विना करियो अनाड़ी दुनिया भजन विना करियो अनाड़ी खरी भक्ती आणि खोटी भक्ती याच्यातला फरक कळला पाहिजे महाराज. हो मी मगे सांगितलं देवाला कोणती भक्ती आवडते? ह्याची थोर भक्ती
आवडते देवा. आणि कुठली? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं थोडं प्रेम देवाकडे वळवायचे. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही सर्वजण भक्ती करता, देवळात जाता ना? अहो देवळात जाता का? काय मागता देवाक? काय मागता? काय काय सुखी वेळ? काय मला तर तीच आवाज आला इकडं. काय मागता? सुखी ठेव. कोणा? देवाला. सुखी सुखी वेळवच अडकले अजून. सुखी सुखी ठेव. कोणाला? मला. आणि बाकीच्यांना? म्हणजे आपण मागतो ते कोणासाठी? स्वतःसाठी. दुसऱ्याचं काय? दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली. सर्वांचं भलं कर, पण सुरुवात आपण कोण झालो? आपण झालो स्वार्थी. आणि स्वार्थी माणूस देवाला आवडत अजिबात आवडत नाही. आपलं मागणं स्वतःसाठी, साधू संतांचं मागणं समाजासाठी. बघा नामदेवरायांचं मागणं, अकल्पायुष्य वावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. हो. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. लय प्रेम झालं. धन्यवाद. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. आणि आज लोकांना काय नाही, ते म्हणतात प्रेम नाही, समाधान नाही महाराज, समाधान नाही. आणि तुकोबरांचा ठेविले आनंद ते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान पाहिजे. आता समाधान का नाही? कारण आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहतच नाही महाराज. आपलं मन. मला सांगा, इथं बसणारे महिला मंडळ, असं कोणाला वाटतं की, जिला असं वाटतंय की माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करावं? एकाच सुद्धा हात वर नाही. मी म्हणतो नाही का वाटणं, खोटं खोटं अजिबात नाही. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. बघा, चांगला विचार करावा एकमेकांबद्दल. माणूस स्वतः, थोडा इको कमी करा, माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे. दुसऱ्याच्या दुःखानं. आणि आजकाल एक लय भयानक रोग आलाय, भयानक. मी नेहमी सांगतो, माणसाने एक वेळ मळकं असावं, मळकं, पण जळकं असू नये. मळ साफ होतो, मळ. आजकाल लय पावडर, रिन पावडर, घडी पावडर, सर्फ एक्सेल, टाईड. ते मला महाराजांना कसं माहित? आमच्या घरी वॉशिंग मशीन. म्हणजे मळ साफ होतो, पण जो जळतो
त्याची राग कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही महाराज. म्हणून माणसाने जळू नये, असं खुश राहावं, समाधानी राहावं महाराज, समाधान असावं. हो. आणि वारकरी संप्रदायामध्ये मी अजून नेहमी सांगतो बघा, ते सगळे याचा इथे अनुभवी मंडळी आहेत, टाळकरी, गायक, वादक. हो. आपल्या संप्रदायामध्ये कधीच कोणाला नाव ठेवायचं नाही, कधीच नाही. कारण बघा, पोराला हिरा सापडला, पोराला हिरा सापडला. आता त्याला त्या हिऱ्याची किंमत नाही, त्याने दिला फेकून. तो हिरा सापडला त्याच्या आईला, आता आईला त्या हिऱ्याची किंमत माहीत, दिला फेकून. तो हिरा सोनाऱ्याला सापडला, आता सोनाऱ्यालाही माहित नाही तो बाबा हिरा आहे, त्याने दिला फेकून. तो हिरा रत्न पारख्याला सापडला, आता रत्न पारख्याने तो हिरा फेकून देऊ नाही, कारण तो त्याच्यातला काय आहे, तज्ञ आहे. वा, त्याच्यातला काय आहे, तो तज्ञ आहे. मग कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये. हो. एखादा आश्रमातून चांगला गायक झाला आपल्या वारकरी संप्रदायाची, तो कोण आहे, शान आहे महाराज. एखादा वादक तयार झाला आपल्या वारकरी संप्रदायाची, शान आहे. एखादा महाराज तयार झाला आपल्या वारकरी संप्रदायाची, शान आहे. कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नाही महाराज. आणि याच्यात एक गंमत आहे बघा, आता जे टाळकरी, गायक, वादक, जे कलाकार मंडळी, त्यांना सांगतो मी, एक गोष्ट ज्याला जमते ती गोष्ट दुसऱ्याला जमेलच असं नाही. हो, ज्याला गायन जमतं त्याला वादन जमेलच, असं अपवाद भरपूर आहे. सगळंच जमतं, पण ज्याला गायन जमतं त्याला वादन जमेलच असं नाही. ज्याला वादन जमतं त्याला गायन जमेलच असं नाही. आणि ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं. आणि ज्याला काहीच जमत नाही तो एवढं सगळ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. मग एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे महाराज. माझा आपला विषय काय चालला होता, समाधानी. माणसाचं मन कसं पाहिजे, समाधानी पाहिजे महाराज. हो, समाधान नसेल तर काय फायदा ना महाराज, किती भक्ती करा. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आपल्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, परमार्थामध्ये 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, 2 चाली कमी म्हणता आले तरी चालेल, एखादा बोल नाही वाजवता आला तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. हो, महाराज 2 तास कीर्तन करतो ठीक आहे, पण तो 22 तास काय करतो याला सुद्धा महत्व आहे ना महाराज. आचरण जीवनात फार महत्वाची गोष्ट आहे. आचरण बिघडलं तर संपलं, बिघडलं. तुम्हाला एक थोडक्यात सांगू का, विश्वामित्र किती वर्ष तपश्चर्या केली, 60,000 वर्ष तपश्चर्या. कोणी, विश्वामित्राने. त्याची दाढी आहे का, दाढी जमिनीला टेकली होती, जमिनीला. 60,000 वर्ष तपश्चर्या जमिनीला टेकली. 60,000 वर्ष. वरती इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं आपलं पद जातंय का काय, कारण तपश्चर्या किती वर्ष आहे, 60,000 वर्ष. इंद्र बसला त्याच्या दाढीला हात लावून, आणि याची दाढी कुठं, जमिनीला. इंद्र टेन्शन मध्ये बसला. पुढून एक नर्तकी आली. नर्तकी माहिती आहे ना, तेवढं तर माहिती असणार. नर्तकी आली, ती म्हणली, इंद्रा वाय आर यू नर्वस. ते त्यांनाच जमतं, ते आपल्याला जमणार आहे. वाय आर यू नर्वस. इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. मग ती म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम. इंद्र म्हणला, कॉम्प्लिकेटेड केस. त्याची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं. तर ती नर्तकी होती, ती म्हणली, इंद्रा यू डू नॉट टेक एनी टेन्शन बिन्शन घेऊ नको, मी बघ काय करते. तिने काय केलं, पायात चाळा बांधला, आणि विश्वामित्र पुढे जाऊन तो पाय आपटला. अहो, डोळेच उघडले त्यांनी. आणि तपश्चर्या किती, नुसतं पाय आपटला आणि डोळेच उघडले. तो म्हणला, बस, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. तपश्चर्या किती. आणि काय म्हणतोय, ती नर्तकी म्हणली, बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहे, साधू. तो म्हणला, तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता.
मला सांगायचं काय महाराज, 60,000 वर्ष तपश्चर्या केली, पण तो नर्तकीच्या माग असा हिंडला महाराज, विश्वमित्र तपया खानी कुत्रा होनी हिंडेवनी, ऐसे बोलले थोर थोर तेथ जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य, कसंही करा पण परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. विठाल विठाल हो, जीवनामध्ये आचरण फार महत्वाचे आहे. तुम्ही सगळे मंडळी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायचं. थांबा थांबा, हाताने टाळे वाजवायचं आणि मुखानं भजन करायचं सर्वांनी एक साथ, बरं का. विठोबा रखुमा, विठोबा एकदा बालगोपाळ टाळकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन. सगळे तरुण मंडळी, सप्त्यातले जे कमिटीतले मेंबर आहेत त्यांचं एकदम मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. सुंदर असं नियोजन केलं महाराज. चांगल्या चांगल्या अनुभवी लोकांना सुद्धा एवढं जमणार नाही एवढं तुम्ही केले महाराज. हो, खूप सुंदर नियोजन आहे. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर टाळकरी, सुंदर समाज, सुंदर नियोजन, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर देखावा महाराज. खूप सुंदर महाराज. हो, असा सोहळा तुम्हाला कुठं अजून पाहायला भेटणार नाही. तो इकडं सप्त्यातच भेटणार महाराज. हो, इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हो, आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली महाराज. महाराज तुमचं नाव काय? गोपाळ महाराज. तुमचं? हा, जांबुवंत महाराज. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो, रामायणामध्ये जांबुवंताचा मेन रोल होता ना, तसं आजच्या कीर्तनात यांचा लय मेन रोल आहे महाराज. खूप सुंदर नियोजन, सुंदर महाराज, आवडलं. तसंच कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली महाराज. महाराज तुमचं? सगळे देवाचेच नाव आहे का? सोमेश्वर महाराज, अजून बालाजी महाराज ना, बघा देवाचीच नाव. तुमचं? तुम्ही मॉडर्न आहे बरं का. रोहित कॅप्टन. मग आता IPL चालू होणार ना 22 ला. आज इकडे कॅप्टन उपस्थित आहे रोहित. त्यांच्या सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. एखादा राहिलं नाही ना महाराज. तुमचं नाव? शुभम महाराज. वा वा, सुंदर सुंदर गायन. तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो, दोन हे चोपदार सुद्धा आहेत, द्रोणाचार्य भीष्माचार्य असे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. सुंदर नियोजन. आपले साऊंड सिस्टीम वाले भाऊ, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण भरपूर ठिकाणी फिरतो महाराज. भरपूर मोठी मोठी नियोजन असतं, साऊंड सिस्टीम असते, मोठे मोठे मशीन असतात, मिक्सर असतात, मोठमोठे स्पीकर, मॉनिटर, नाही का, वायरिंग बिरिंग नुसतं धिंगाणा. पण सगळ्यात महत्वाचं असतं ऑपरेटिंग. महाराजांना नेमकं टायमिंगला काय लागतं बाबा, हे ज्याला जमलं तो खरा माणूस. नाहीतर महाराजांना बेस पाहिजे का ट्रबल पाहिजे, नाही तर महाराज ट्रबलमध्ये यायचे. सुंदर असे साथ दिली महाराज. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाला जमलेली महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुमचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. हो, सर्वांचं एकदा कोण राहिलं नाही ना, राहिलं त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि झाडली सेवा जनता जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर